नमस्कार मित्रांनो. आज आपण माहिती अधिकाराची मूळ तत्वे काय आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी ललित सत्यवान ससाणे, पुणे शहरात राहायला आहे मी आणि माहिती अधिकाराचा प्रचार करत असतो. माहिती ही जास्तीत जास्त खुली करणे व अद्ययावत करून सतत प्रसारित करणे हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सार्वजनिक प्राधिकरणावर स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिद्ध करण्याचे कायदेशीर बंधन सर्वच अधिकारी यांच्यावर आहे. सर्व म्हणजे सर्व शासकीय आणि संस्था यांच्यावर सुद्धा हे बंधन राहणार आहे. तिसरा मुद्दा जो आहे, शासकीय व्यवहारात पारदर्शकता व खुलेपणा हा आणणे गरजेचं आहे. याचा अर्थ काय तर माहिती अधिकाराचे कलम 4ख प्रमाणे 1 ते 17 बाबींची माहिती स्वतःहून प्रसिद्ध करणे. परंतु आता काय शासकीय कर्मचारी अधिकारी जाणीवपूर्वक ती माहिती प्रसिद्ध करत नाही. त्यांना माहीत आहे की जर त्यांनी माहिती प्रसिद्ध केली तर त्यांच्या पुढे प्रश्नाचा भंडारा उभा राहील. चौथा मुद्दा आहे, आपण जो तक्रारी अर्ज करतो, जो माहिती अधिकार अर्ज करतो, जो प्रथम अपील अर्ज करतो, त्यावर विहित कालावधीत अपील अर्जावर किंवा आपल्या माहिती अधिकार अर्जावर निर्णय घेण्याचे बंधन हे जनमाहिती अधिकारी, अपील अधिकारी यांच्यावर आहे. आपण केलेल्या अर्जावर विहित कालावधीत अर्ज व अपील निर्णयावर जनमाहिती अधिकारी यांच्यावर बंधन असणार आहे. पाचवा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि अतिशय सर्वच माहिती अधिकार कार्यकर्त्यांना याची माहिती असणे आवश्यक आहे. माहिती देणे हा नियम आहे, माहिती नाकारणे हा अपवाद आहे. माहिती देणे हा नियम, माहिती नाकारणे हा अपवाद आहे. पाचवा मुद्दा, आपल्या सर्वच माहिती अधिकार कार्यकर्त्यांना माहिती असला पाहिजे. कुठेही आपण अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला जे माहिती अधिकाऱ्यामध्ये उत्तर येतं, म्हणजे माहिती नाकारली जाते, तर ती माहिती जाणीवपूर्वक नाकारू नये म्हणून स्पष्टपणे त्यावर आपण उल्लेख केला तर बरं होईल. सहावा जो मुद्दा आहे, नागरिकांना माहिती पुरवण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा. म्हणजेच काय तर नागरिकांना माहिती पुरवता यावी यासाठी योग्य ते उपाययोजना कराव्या. सातवा मुद्दा आहे, माहिती अधिकार अर्ज सादर केल्यावर माहितीसाठी वाजवी शुल्क आकारणे. म्हणजेच काय तर शुल्क हे चलन स्वरूपात, कॅश स्वरूपात सुद्धा घेतले जातात. असं नाही की आपण स्टॅम्प तिकीट असेल तरच माहिती अधिकार स्वीकारावं. आठवा मुद्दा जो आहे, माहिती पाहावयाचा आणि नमुने घेण्याचा अधिकार. नववा मुद्दा, सर्वप्रथम सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य माहिती अधिकारामध्ये आहे. हे मूलतत्वे आहेत माहिती अधिकाराचे. 10वा मुद्दा जो आहे, सद्भावनेने केलेल्या कामाला संरक्षण. 10वा मुद्दा. आणि 11वा मुद्दा जो आहे, माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे हे उघड करणे अर्जदारांवर बंधनकारक राहणार नाही.
त्याच्यामुळे आपल्याला माहिती कशासाठी हवी आहे, का हवी आहे, कोणाला द्यायची आहे, तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे आणि कुणाला उत्तर देण्याची गरज नाही. 12वा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य संबंधातील माहिती मागणी केली तर ती माहिती अर्ज प्राप्त झाल्यापासून 48 तासामध्ये पुरवण्याची तरतूद आहे. जीवित व स्वातंत्र्य म्हणजे काय? अटका होईल भीती वाटते किंवा अशी एखादी माहिती असेल त्याने आपलं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल, अशा प्रकारची माहिती. 13वा मुद्दा जो आहे, माहिती आयोगाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. माहिती आयोगाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. 14वा मुद्दा जो आहे, अर्जदारास देय असलेली माहिती विहित मुदतीत न दिल्यास अथवा मुदतीस का देता येत नाही ते साकारण अर्जदारास न कळविल्याच्या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या जनमाहिती अधिकारी यांच्यावर शास्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. शिस्तभंगाची कारवाई आपण करू शकतो त्यांच्यावर, जर त्यांनी योग्य उत्तर आपल्याला दिले नाही तर. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.